कोल्हापूर शहरामध्ये मात्र मृत्यूचा तांडव सातत्याने सुरूच आहे। पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ते म्हणजे चिकन खाल्ल्याने चक्क कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। करवीर तालुक्यातील मांढरे येथे दोन सख्ख्या भावांना विषबाधा होऊन मृत्यू झाला। 15 दिवसापूर्वीच वडिलांचाही विषबाधेने मृत्यू झाला होता। आता प्रकरणाचं मात्र गूढ देखील वाढत चालला आहे। या प्रकरणी करवीर पोलीस अधीक्षक अधिक तपास करीत आहेत। विषबाधा प्रकरणी मृतांच्या शरीरात कोणत्या प्रकारचं विष होतं यासाठी नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत। त्याचा अहवाल येताच या प्रकरणाचा मात्र उलगडा होईल। तसंच मांढरे इथून मंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचं मांस खाल्ल्याने वडिलासह 2 मुलांचा मृत्यू झाला, तर तिसऱ्याची प्रकृती देखील गंभीर आहे। पाटील पिता पुत्राचा विषबाधा अन्नातून झाली की त्यांच्यावर विष प्रयोग केला गेला असा तपास देखील आता पोलीस यंत्रणा करीत आहेत। मृत्यू झालेल्या दोन्ही भावांचा विजोरा राखून ठेवण्यात आला आहे। पोटातील काही अवशेषांचा अंश फॉरेन्सिक लॅबकडे देखील पाठवण्यात आला आहे।